मुंबईवरून गुजरातला विमानाने जात असताना अचानक आमच्या विमानामधून काहीतरी लीक होऊ लागलं आणि त्याला पाहिल्यावरती तर आमच्या पायाखालची हवा सरकली। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे गुजरातचा विशाल, कारण अदानी ग्रुपने आपल्याला त्यांचं मुंद्रा पोर्ट पाहायला बोलवलंय। आमची फ्लाइट सकाळी मुंबईवरून होती, त्यामुळे रात्री 12 वाजता बॅगा घेऊन मित्रांना बाय बाय करून आम्ही निघालो एअरपोर्ट कडे। एवढी बेकार थंडी वाजत होती, पण गाडी सीएनजी भरायचा होता, त्यामुळे नाविलाजाने बाहेर उतरावं लागलं। त्यानंतर आमची गाडी थांबली डायरेक्ट लोणावळ्याच्या फूड कोर्टला, कारण रात्रीच्या 3 वाजता आम्हाला कॉफी प्यायची तलब झालती। मुंबई अजून 43 किलोमीटर होती, पण त्यात आमच्या कॅबची हवा कमी झाली। बरं झालं त्यांच्याकडे हे मशीन होतं, नाहीतर येतेच दिवस झाला असता। पहाटे 4 वाजता आम्ही मुंबई एअरपोर्टला पोहोचलो। तिथे गेलो तर आमची सगळी टीम ऑलरेडी वाट पाहत होती। त्यानंतर फटाफट चेक इन करून घेतलं। म्हटलं विमानात बसायच्या आधी गरम गरम कॉफी पिऊ, पण इथे वडापाव आणि समोसा 100 रुपयांना होते, कॉफी तर नक्की 500 रुपयांना असेल। पण तरी पण इकडून तिकडून पैसे गोळा करून आम्ही आमची तहान जिरवून घेतली। तोपर्यंत तिकडे बोर्डिंग सुरू झाली होती, पण हे काय विमान म्हणून हे तर आम्हाला बसमध्ये घेऊन चाललेत। पण नंतर या बसने आम्हाला आमच्या विमानापाशी सोडलं। आतमध्ये गेलो तर सगळा मूड खराब झाला होता, कारण मला विंडो सीट मिळाली नव्हती। पण आमच्या मॅनेजर साहेबांनी त्यांची सीट आम्हाला ऑफर केली। त्यानंतर थोड्याच वेळात आमच्या विमानाने आकाशामध्ये झेप घेतली आणि वरून मुंबईचा जो नजारा दिसत होता त्याला व्यक्त करायला शब्द अपुरे पडतील। रात्रभर आम्ही 1 मिनिट पण झोपलो नव्हतो, पण उगवत्या सूर्याचा असा अप्रतिम नजारा पाहून सगळं सार्थकी लागल्यासारखं वाटलं। विमानात बसण्याची ही माझी 5वी वेळ होती, त्यामुळे आधीसारखी एक्साइटमेंट राहिली नव्हती, पण खूप आनंद होत होता। गप्पा मारत असताना अचानक माझी नजर विमानाच्या पंखांवरती गेली। त्यातून काहीतरी लिक्विड लीक होत असताना दिसलं। त्यानंतर आम्ही डायरेक्ट प्रार्थना चालू केली। पायलटला म्हटलं 100-200 ज्यादा ले लेना, लेकिन लँड करवा देना मेरे भाई। आता हे नेमकं फ्यूल लीक होतंय का आमच्या डोळ्यांचं इल्युजन आहे हे जरा कमेंट मध्ये सांगा। पण कसलाही प्रॉब्लेम न येता आमचं विमान गुजरात मधील भुजच्या एअरपोर्ट वरती लँड झालं। त्यानंतर आम्ही आमच्या गाड्या घेऊन निघालो एअरपोर्टच्या बाहेर गेलो तर अदानी ग्रुपने आपल्यासाठी कॅब पाठवल्या होत्या। मग त्यामध्ये लगेज ठेवून आम्ही निघालो हॉटेलकडे। आमच्यासाठी भुज मधलं 4 स्टार हॉटेल बुक करण्यात आलं होतं आणि रूम मध्ये गेल्यावरती आम्हाला एवढी सुंदर रूम भेटली होती की येथे 2 दिवस काय तर मी 10 दिवस पण थांबू शकेल। आता पुढच्या व्लॉग मध्ये आपण अदानींचं मुंद्रा पोर्ट पाहायला जाणार आहोत, त्यामुळे आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा।